भरपूर अशी कवळी-कवळी कोथिंबीर आणि कोथिंबीरमध्ये बेसन तुम्ही टाकून पाहिलंय का कधी? कोथिंबीरमध्ये बेसन टाकून भन्नाट आणि कुरकुरीत असा पदार्थ पाहुणे आले तरी झटपट बनवता येतो. मुलांच्या खाऊसाठी ही मस्त. आणि आता श्रावण महिना आहे आणि ना उपवास असतात. उपवास सोडण्याच्या ताटामध्ये हा पदार्थ आवर्जून असतो. कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी सोपी पद्धत आहे. पारंपरिक पदार्थ आहे आणि माझ्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवत आहे. बनवण्याची पद्धत तर इतकी सोपी आहे की सहज कोणीही बनवू शकेल. इथे बघा, एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीच्या पुढच्या थोड्याशा कवळ्या देठासकट ही कोथिंबीर अशी निवडून घेतलेली आहे. पूर्ण अशी हिरवीगार कवळी कोथिंबीर आहे आणि ना त्याचबरोबर कोथिंबीरीची कवळी देठ सुद्धा घेतलेली आहेत. पावसाळा आहे, कोथिंबीरमध्ये भरपूर अशी माती असते. कोथिंबीर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशी नितळत ठेवलेली आहे. आता एक छोटंसं वाटण करून घेऊयात. हे वाटण तुम्ही खलबत्त्यातही करून घेऊ शकता. तर इथे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या 3 मिरच्या मी मोडून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. ही मिरची थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी 3 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे ना 1 मोठा चमचा होईल एवढं जिरं घेतलं आहे अंदाजानेच. पाणी न टाकताच हे छान असं बारीक करून घेतलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने छान असा हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार आहे. तर आता आपण काय करायचंय, कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती ना, ती बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरीच्या पानांसोबत कोथिंबीरीची कवळी देठ सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे कोथिंबीर आपण व्यवस्थित बारीक अशी चिरून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं आहे, आपण जो ठेचा करून ठेवला आहे ना लसूण, मिरची, जिऱ्याचा, तो यामध्ये सगळा टाकायचा. आणि घरातील आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने इथे मी 1.5 वाटी बेसन चाळून घेतलं आहे. आणि हे चाळलेलं सगळं बेसन ना यामध्ये घालून घेतलेलं आहे. बेसन चाळूनच घ्या म्हणजे गुठळ्या होणार नाहीत बेसनाच्या ह्या पदार्थामध्ये. आणि त्याच वाटीने पाव वाटी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबत चवीनुसार 1 चमचा मीठ सुद्धा टाकलं यामध्ये. आणि 1 मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि अर्धा चमचा हळदही टाकलेली आहे. आणि इथे बघा, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि हातामध्येच क्रश करून हा ओवा यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे कसं, या पदार्थाला ओव्याचा सुगंधही छान येतो आणि चवही. त्याचबरोबर पदार्थही खमंग होतो आणि पचनासही हलका. आणि इथे बघा, 2 चमचे होतील एवढे तीळ टाकलेले आहेत. तीळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता हे सगळी जिन्नस टाकल्यानंतर हे सगळं पीठ आपण कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर आपण भरपूर प्रमाणात घेतली आहे. जवळजवळ 1 जुडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरीच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग पाण्याची आवश्यकता भासल्यास थोडं पाणी घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी मला यासाठी लागलं आहे. हे मिश्रण जे आहे ना, जास्त घट्ट किंवा पातळही ठेवायचं नाही आपल्याला. असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाटसरच ठेवा. त्याचबरोबर 1 चमचा तेलही घातलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तेल घातल्यामुळे हा पदार्थ आहे ना, तो घशात दाटणार नाही. त्यासोबत खुसखुशीत असा तयार होतो हा पदार्थ आपला. इथे चाळण घेतली आहे आणि चाळणीला सुद्धा आपण तेल लावून घेतलं आहे. तुमच्या लक्षातही आलं असेल आज आपण कोणता पदार्थ कोथिंबीर आणि बेसनपासून बनवणार आहोत ते. तर आज आपण कोथिंबीरपासून महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ म्हणजेच कोथिंबीर वडी बनवत आहोत. कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी सोप्या पद्धतीत. मी अशीच बनवते. तुम्ही ही अशीच बनवतात का? नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी कुठून पाहताय, कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. सुरुवातीला चाळणीला आपण तेल लावून घेतलं आहे आणि केलेलं मिश्रण ह्यामध्ये आपण थापून घेत आहोत. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपण हे मिश्रण थापून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तुम्हाला जर अशी पद्धत आवडत असेल तर तुम्ही गोल रोल करून ठेवू शकता, म्हणजे गोल वड्या होतात. मला ह्या वड्या चौकणीच आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने हे थापून घेतलेलं आहे. आणि थापताना वरून ना तीळही भरपूर असं पेरलं आहे. दिसायलाही सुरेख दिसतं आणि वड्याही आपल्या खमंग होतात. असं थापून केलं ना, जास्तीचा वेळ नाही लागत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये छान असं वाफवून निघतं हे मिश्रण. आणि जेव्हा आपण रोल करतो ना, त्यासाठी आपल्याला अगदी 15 मिनिटं तरी वड्या वाफवायला लागतात. कारण आतली बाजू ती कच्ची खूप राहते. त्यामुळे अशी थापूनच मी वड्या करते. अगदी झटपट होतात. बेसन शिजलं की नाही ते आपण पाहण्यासाठी इथे सुरीचा वापर केला आहे. सुरी आपली क्लीन निघाली आहे. हे तयार केलेलं मिश्रण आपलं छान असं वाफवून निघालं आहे. अजिबात कच्चं नाही, पूर्णपणे कोरडं आहे.
सुरी देखील आपली क्लीन निघाली आहे आणि आता आपल्याला हे काढून ठेवायचं आहे बाजूला एक 5 ते 10 मिनिटं. हे बेसनाचं मिश्रण थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटं थंड झाल्यानंतर हे मिश्रण मी सगळ्या वड्या व्यवस्थित कापून घेतल्या आहेत. तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही याला देऊ शकता वडीसाठी. मी नेहमीच आपला चौकोनी आकार दिला आहे आणि खाली तेल लावल्यामुळे हे मिश्रण आपलं चिकटलं देखील नाही. बघू शकता तुम्ही व्यवस्थित निघत आहे. तर मंडळी, इथे कोथिंबीर वडीची अगदी सोपी पद्धत दाखवली आहे. सहज कोणीही बनवू शकेल आणि खात्री देऊन सांगते, हा पदार्थ ना अशा पद्धतीने केलेला कधीच बिघडणार नाही. तुम्ही ह्या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता. अशा सुद्धा न तळता खूप छान लागतात आणि तळूनही कुरकुरीत खुसखुशीत अशाही छान लागतात. आणि हो, वड्या तळण्यासाठी मी जास्तीचं तेल न घेता अगदी वड्या बुडतील एवढंच तेल घेतलेलं आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये ह्या सगळ्या वड्या मी तळून घेत आहे. एकदाच का तेल तापलं की मंद आचेवर कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत आलटून पलटून ह्या वड्यांना छान अशा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने ह्या वड्या कमी किंवा जास्त तेलात तळू शकता आणि अशा पातळच थापून घेतल्यामुळे ना ह्या वड्यांना तेलामध्ये तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होतात आणि आतली बाजू आहे ना जाळीदार आणि मऊसूत होते. खूप छान लागतात. आणि हे बेसनाचं मिश्रण जेव्हा आपण तयार करत असताना तेव्हा मी 1 चमचा तेल सुद्धा टाकलं होतं. तेल टाकल्यामुळे ना कुरकुरीत वडी तर होतेच, त्याचबरोबर आपण खाताना वडी ना घशामध्ये दाटत नाही. त्यामुळे कोणताही वडीचा प्रकार असू देत, अळू वडी असू देत किंवा आपली बेसन वडी किंवा अशा कोथिंबीर वडीमध्ये 1 चमचा तरी तेल असं टाकावं. म्हणजे कसं खाताना घशामध्ये दाटल्यासारखं वाटत नाही. अगदी पदार्थ कुरकुरीत होतो. त्याचबरोबर तो पचायलाही हलका होतो. एकदम असा गच्च होत नाही. आतूनही पोकळ आणि जाळीदार होतो. तर मंडळी, अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये ही कोथिंबीर वडी मी तळून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीत मस्त अशी खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी रेसिपी मी शेअर केली आहे. घरी पाहुणे येऊ देत किंवा मुलांच्या खाऊसाठी किंवा कोणताही कार्यक्रम असला की तुम्ही ह्या वड्या अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवू शकता. अगदी सगळ्या वड्या तळून झाल्यानंतर एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. कुरकुरीत, खुसखुशीत, खमंगदार वड्या झाल्याच आहेत, पण आतून पोकळ आणि जाळीदार सुद्धा झालेले आहेत. आता श्रावण महिना चालू होईल आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांचे घरोघरी आवर्जून उपवास असतात आणि उपवास सोडण्याच्या ताटामध्ये आपले वेगवेगळे पारंपरिक पदार्थ तर असतात आणि त्यासाठीच मी कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीत, माझ्या पद्धतीत तुम्हाला शेअर केली आहे. तर याच्या पुढचा पदार्थ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल? त्याचबरोबर ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा. लाईक सोबत हाईपही करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. म्हणजे कसे अशा छान खमंग आणि सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.